हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे संडे आणि संडे निमित्ताने आज स्पेशल आहे चिकन राईस. ह्याला तुम्ही चिकन राईस म्हणू शकता किंवा चिकन पुलाव म्हणू शकता. तर मग हे मी बनवते आहे माझ्या मिस्टरांसाठी. कारण संडेला जर काही रिझन नसेल, म्हणजे एखादी चतुर्थी वगैरे किंवा एखादा सणवार जर नसेल, तर मग संडेला त्यांच्यासाठी हे हवं असतं. सो तशी मी व्हेजिटेरियन आहे आणि माझे मिस्टर जे आहे ते नॉनव्हेज खातात. सो मी त्यांच्यासाठी बनवते. ऑल्दो धुवून वगैरे तेच देतात, मी फक्त बाकीच्या प्रोसेस करते. तर इथे ना मी मोठाच कुकर ठेवलेला आहे. खरं तर एवढ्या मोठ्या कुकरची गरज नव्हती, पण ह्या कुकरच्या ना शिट्ट्या वगैरे व्यवस्थित होतात. त्यामुळे मग मी हा कुकर ठेवलेला आहे. आणि कुकर छान गरम झाला की त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल पण छान तापलं की त्याच्यामध्ये टाकलेला असं स्लाईस कट केलेला, म्हणजे उभा चिरलेला कांदा. आणि मग तो छान एक परतून घेणार आहे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत. आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर मग मी याच्यामध्ये टाकणार आहे एक वाटण. तर त्या वाटणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि 2 हिरव्या मिरच्या. तर ह्याने म्हणजे तितकंसं तिखट नाही होणार, पण एक वेगळी चव येणार आहे. तर ही सगळी ही पेस्ट आहे, तर ती मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. हे पण छान मिक्स करून घेणार. आणि मी एक मोठा टोमॅटो होता माझ्याकडे, तो अर्धाच कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे. कारण की मग तितक्या म्हणजे 1 वाटी राईस होणार होता, त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या टोमॅटोची गरज नव्हती. म्हणून मग मी हाफ टोमॅटो यात वापरलेला आहे आणि हाफ टोमॅटो नंतर त्यांनी खायला वापरला. तर हे पहा, हे वाटण थोडंसं मिक्स करून परतून घ्यायचं. त्याला जरा तेल सुटायला लागलं की टोमॅटो टाकायचा. तर मी मी अशा पद्धतीनं, म्हणजे अजून आहेत माझ्या 2-3 पद्धती वेगवेगळ्या. तर विदाऊट वाटण वगैरे अशा पण, तर पुढे कधी केला तर मी शेअर करेलच. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता चिकनचा राईस किंवा चिकनचा पुलाव मला सांगा. कारण की ऑफकोर्स ही बिर्याणी नाही आहे, पुलावच आहे. तर टोमॅटो टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मसाले घालते आहे, जसं की हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला. कारण की आपण ऑलरेडी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तर त्या अकॉर्डिंग आपण इथे तिखट कमी जास्त करू शकतो. तर आणि नंतर घातलेला आहे मीठ. आणि जो आपला बिर्याणी मसाला असतो किंवा चिकन मसाला असतो, त्या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे इथे ना बादशहाचा बिर्याणी मसाला होता, सो मी तो इथे यूज केलेला आहे. ह्याने चव तेवढीच एनहान्स होते असं त्यांचं मत आहे. आणि आवडतो त्याला हा भात जो मी केलेला आहे तो. आणि म्हणून तर तो मला नेहमीच सांगतो ना करायला, तर आवडत असणार ऑफकोर्स. तर सगळे मसाले टाकल्यानंतर मी हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता मी इथे तेलाचा कमी वापर करते ना, म्हणून असं हे सुक्कं सुक्कं वाटतं माझं. पण मला तर ठीक वाटतं की ते असं ओलसर तेलानेच दिसायला पाहिजे असं काही नाही. तर जसं मी सांगितलं, चिकन त्यांनीच वॉश करून दिलं होतं मला, तर ते मी इथे टाकलेलं आहे. तर इथे मी नॉनव्हेजची रेसिपी बनवते खरी, पण नॉनव्हेजला माझा हात नाही लागत, हे पण खरंच आहे. हां, नंतर भांडणी घासावी लागतात ते आहे, पण नॉनव्हेजला तसं डायरेक्टली हात नाही लागत माझा. तर चिकन टाकल्यानंतर ना मी चिकन पण छान त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. सगळे मसाले त्या चिकनला असे कोट होतील असं मिक्स केलं आहे छान. आणि मग त्याच्यानंतर काय करते मी, कुकरचं जे झाकण आहे ना ते प्रॉपर न लावता जस्ट वरती ठेवते आणि गॅसची फ्लेम स्लो करते, एकदम स्लो. आणि त्याच्यावर ते ठेवते. तोपर्यंत मी काय करते की तांदूळ माझा निवडून आणि धुवून घेते. तर बघा, तोपर्यंत चिकनला पण पाणी सुटले आणि मसाले छान त्याच्यामध्ये मिक्स झालेत. त्यानंतर मी तांदूळ धुवून टाकलेत आणि पाणी पण टाकलं आहे. तर ज्या वाटीने मी, हे बघा, ह्या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी वापरलं आणि थोडंसं पाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून तो मसालाही त्यात टाकलेला आहे. तर ऑफकोर्स प्रत्येक गृहिणी हे करतच असणार आहे. आणि तुम्ही करता की नाही मला कमेंट करून सांगा. आता ह्याला शिट्टी लावणार. 3 शिट्ट्यांमध्ये आपला चिकन राईस रेडी. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आहे, त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला, दॅट्स इट. हे त्यांना खूप आवडतं खायला. तर इथे मी ते खायला बसलेत ना, तेव्हा मी हे शूट घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीनं हा मस्त असा मोकळा भात होतो आणि छान होतो. ह्याचा सुगंध ॲक्च्युली खूप छान येत होता. पण ऑफकोर्स मी व्हेजिटेरियन आहे, तर मी काही खाऊ शकत नाही.
तर मी बेसिकली आपला जो पुलाव असतो ना त्या पद्धतीनंच करते, म्हणजे व्हेज पुलाव. त्याच्यामध्ये तर उलट भरपूर भाज्या पडतात. हे चिकन एकच पदार्थ यात टाकायचं आणि झालं, दॅट्स. तर मग काय झालं, संध्याकाळी ना खूप बोर व्हायला लागलं, तर आम्ही ठरवलं की चला मुलींना घेऊन ना कुठेतरी बाहेर जाऊ. तर आम्ही आलो होतो इथं पॅसिफिक मॉलला. जर तुम्ही स्वारगेटच्या आसपास कुठे राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की पॅसिफिक मॉल कुठे आहे काय ते. तर जस्ट असंच फिरत होतो, तर इथे बाटाचं एक हे होतं शॉप. तर तिथे जाऊन मी जस्ट डेली वेअरसाठी काय चपला आहेत का बघत होते, पण तितक्याशा मला नाही आवडल्या. म्हणजे त्याचं जे प्राईज आहे ना त्या अकॉर्डिंग ते तितकं मला वर्थ नाही वाटत. शिवाय इथे ना लहान मुलांच्या खेळणींचा एक सेल चालू होता, 40-50-60% असा डिस्काउंटवर. तशी मी बघत होता की काय काय नाही, पण मला ती खेळणी इतकी वर्थ नाही वाटली, कारण माझ्या मुलींकडे खूप खेळणी आहेत आणि त्यातली निम्मी खेळणी मी काही दिवसांपूर्वीच टाकून दिलेली आहेत. म्हणजे अक्षरशः मलाच खेळणींचा त्या वैताग आला असं झालं. आणि नंतर ना तिकडेच एक बाटाच्या समोर एक ट्रेंड्सचं पण होतं, ट्रेंड्स फुटवेअर. तर श्री म्हटला की बघ तिकडे जाऊन तुला काय आवडलं तर घ्यायला, म्हणून मग मी मुलींना घेऊन जात होती. आणि असं काही नाही की आपण मॉलमध्ये गेलो तर काहीतरी घ्यायलाच पाहिजे, आपण असंच विंडो शॉपिंग पण केली तरी आपल्या लेडीजला मजाच येते. सो तिथूनही मी काही नाही घेतलं आहे बाय द वे. तर नंतर इरानं डिरेक्टली जाऊन इथं अशा छोट्या छोट्या गाड्या लागल्या होत्या, बाईक आणि कार वगैरे असं. आणि इथे ना रेल्वे पण होती छोटीशी, तर ते लागलं होतं. तर मुलींना त्याच्यामध्ये बसायचं होतं. तर हे पहा इथे ना आर्या बसली आहे गाडीमध्ये. काहीतरी ₹100ला 2 राऊंड वगैरे असं काहीतरी ते मारून देतात. तर मग मी दोन्ही मुलींना म्हटलं की आपण दोघींना पण त्याच्यामध्ये बसूयात, कारण आपण घरात ती गाडी घेऊ नाही शकत, कारण आपल्या घरात ठेवायला तितकी जागा पण नाही आहे आणि त्या तितक्या हौसेने चालवतील असं पण नाही आहे. ते काय 2-3 दिवस त्याचं कौतुक करणार आहेत आणि नंतर मग ते तसंच राहणार आहे. सो ते पैसे आपले तितकेसे म्हणजे वर्थ आहेत असं नाही. तर इथे बघा आर्या उतरली आहे आणि आता इरा बसली. तर इरा खूप शायनिंग मारते. इरा काहीही म्हणा, इरा लहान आहे पण इरा खूप शायनिंग मारते. सो येस, तर ती गेली, तिने मला बाय पण नाही केलं आणि ती डायरेक्ट गेली. सो हे बाई इथून येते तेव्हा मी हे क्लिप घेतली आहे. तर दोघींनाही मजा आली आणि मग ते झालं. आणि काय हां, ही बघा ही रेल्वे होती, छोटीशीच होती. पण मी म्हटलं त्यात तितकी यांना मजा येणार नाही, कारण की ते आतमध्ये कंजेस्टेड वगैरे आहे. तर त्यापेक्षा हे बरं आहे की एका वेळेस एकच बेबी जाऊन राऊंड मारून येतं आहे म्हणून. तर हे पहा, इराचं मस्त एन्जॉय चाललं. तिला माहिती आहे आपल्याला काही चालवायचं नाही आहे, पण ती चालवायची ॲक्टिंग तरी छान करते. तर त्यानंतर ना इथे एक स्टारचं होतं, पण तिथे आम्ही काही शॉपिंग नाही केली. तिथे पण आम्ही जस्ट बघितलं. आणि त्यानंतर लास्टला तिथे ना झुडिओ होतं आणि त्या आर्या मला सांगते की तिला लिपस्टिक हवी आहे. तर झुडिओमध्ये गेलो, तर मी तिला म्हटलं हां ठीक आहे मी घेते लिपस्टिक म्हणून. मग आम्ही झुडिओमध्ये गेलो. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज आहे मंडे. दारं खिडक्या लावून घेते कारण बाहेरचा खूपच आवाज येतो आहे. तर येस, तर आज आहे मंडे आणि आता मी आर्याला स्कूलमधनं पण घेऊन आली आहे आणि इथे ह्या दोघी बसून बनाना खात आहेत. येता येता मी बनाना घेऊन आले. अरे तर आता त्या दोघी बनाना खात आहेत. तुमच्यासाठी फ्लँकीस है ना. तर आता मी काल झुडिओला गेली होती, म्हणजे पाहिलंच तुम्ही सगळं की आम्ही बाहेर गेलो होतो आणि काय काय केलं. तर तिथून मी झुडिओची थोडीशी शॉपिंग केली आहे. तर 2 मिनटात मी ते सगळं घेऊन येते. सगळं म्हणजे फार अशी नाही केली आहे, थोडीशीच केली आहे, तर तुमच्याशी शेअर करते. तर 2च मिनटं. तर येस, आता मी इथे फोन सेट केलेला आहे माझा आणि काढलेला आहे काय काय घेतलं आहे. तर शॉपिंगच्या हिशोबाने तर आम्ही काही गेलो नव्हतो, कारण परवाच जसं मी तुम्हाला सांगितलं की सॅटर्डेला आम्ही शॉपिंगच्या हिशोबाने गेलो पण आम्हाला काही आवडलं नाही. तर मग काल सहजच संडे होता म्हणून मुलींना फिरायला म्हणून घेऊन गेलो होतो. तर त्यातल्या त्यात असंच आपल्याला सवयच असते की कुठे काय बघायची. तर म्हणून मग मी आता जसं की उन्हाळा येतो आहे आणि उन्हाळ्यासाठी झुडिओचे हे कुर्तीज आहे ना खूप छान असतात. कॉटनचे असतात आणि लाईट वेटेड असतात, तर बरे पडतात. तर मी ही अशी
एक येलो कलरची कुर्ती घेतलेली आहे 3/4 स्लीव्सची. प्लेन आहे पूर्ण, फक्त इथं नेकला ना इथे असं बटन आहे. मी अजून हे पण नाही, इथे बटन आहे आणि इथे कसं एवढंच डिझाईन आहे आणि बाकी काही नाही, पूर्ण प्लेन आहे. साईडला कट आहे, तशी ही कुर्ती आहे. तर ही घेतलेली आहे मी आणि खूप सॉफ्ट आहे. ही थोडीशी श्रिंक होईल त्या हिशोबाने मी घेतलेली आहे. आणि ह्याच्यावर व्हाईट लेगीज किंवा व्हाईट प्लाझो पण छान दिसेल. आर्या माझा फोन पडेल, जरा थांब ना तू बेटा. हां, तर आणि ही एक दुसरी घेतलेली आहे. ही तर कलरसुद्धा हिचा समर ॲप्रोप्रिएट असा आहे. तर हे पहा, असं व्हाईटमध्ये ब्लू डिझाईन आहे अशी फुलांची. तर ही पण ह्याचा नेक असा आहे. ते बघा, हे असा नेक आहे. 3/4 स्लीव्ज आहेत आणि छान आहे. आता तुम्ही बघायलाच घातलेली मी. तर तुम्हाला जर आठवत असेल, मी माझा इंट्रोचा व्हिडिओ केला होता. बेटा थांब, इंट्रोचा व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मी एक ब्लॅक कलरची कुर्ती घातलेली आहे. तर ही त्यासारखीच आहे, तो रंग वेगळा आहे, पॅटर्न ऑलमोस्ट तोच आहे. त्यानंतर मला श्रीने हा एक परफ्यूम घेऊन दिलेला आहे झुडिओचा. तर हा ना, म्हणजे काही प्लॅन नव्हता हा परफ्यूम घ्यायचा, पण करायचं राहिलं, हे पण केलंच नाही आणल्यापासून मी. हे इरा ना बाथरूम मध्ये जाऊन पाण्यात खेळत बसते. तर हे पहा, ही बॉटल किती क्यूट आहे ना ह्याची, आणि सुगंध पण छान याचा, खरंच छान आहे. ऑफिसला वगैरे जात असेल तर लावू शकता. असे जर रोज कोणाला लावायची इच्छा असेल तर लावू शकता. मी कधी लावते कधी नाही लावत, पण आता उन्हाळ्यात डायरेक्ट स्किनवर काही लावण्यापेक्षा हे कपड्यांवर लावलेलं मला तरी आवडतं. आणि त्यानंतर श्रीने घेतलेले आहेत 2 टी-शर्ट. तर त्यातला एक हा आहे असा, त्याचा नेक हा असा आहे. हा काहीतरी 200 समथिंगला होता, तर तो त्याने घेतलेला आहे. आणि दुसरा घेतलेला आहे हा व्हाईट कलरचा. हाला कॉलर नेक आहे आणि ह्याचं स्लीव्ज असं आहे आणि छान आहे. हा त्याला मस्त दिसत होता. आणि व्हाईट आणि ब्लॅक तर कुठेही छान दिसतं. आणि हे लिपस्टिक नाही आहेत, हे आहेत लिप बाम. आणि ह्या दोघींना प्रचंड त्रास देत होत्या मॉलमध्ये. तर मी ह्यांना म्हटलं, थांबा मी तुम्हाला लिपस्टिक घेऊन देते. आता मी आर्याचा जो आहे ना हा वाला, हे वाला लिप बाम, तर हेच मी लावलेलं आहे आणि छान दिसतं. तर मग हे एक इरासाठी आणि हे आर्यासाठी. खरं तर हे लहान मुलांना द्यायला पाहिजे नाही पाहिजे मला माहिती नाही, पण लिपस्टिकपेक्षा लिप बाम बरं, म्हणून मग मी हे 2 घेतलेत. आणि तसंही ते मला यूज करायला होतीलच, सो खूप अफोर्डेबल होते. कितीला होतं बेटा बघू एक मिनटं. हे ना खूप स्वस्त होतं काहीतरी, ह्याच्यावर हां 2 रुपयाला काहीतरी, म्हणजे 50 रुपयाच्या आतच होतं हे. म्हणजे सपोज 100च्या आत दोन्ही आले असं. येस, तर ही माझी छोटीशी शॉपिंग होती झुडिओची. तर येस, आणि एवढाच आजचा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते उद्या एका छानशा ब्लॉग सहित. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय.